तर मित्रांनो नमस्कार. तुम्ही कधी एस टीचा नाईट आऊट बघितला आहे का? तर मित्रांनो आज आहे माझी ड्युटी नाईट आऊटची, म्हणजे रात्रीला वस्तीची. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की एस टीचा नाईट आऊट हा कसा असतो. म्हणजे एस टीचा जो आपण प्रवास करतो, एखादी बस मुक्कामी म्हणून जाते एखाद्या खेड्यागावामध्ये, कुठेतरी एखाद्या शहरा ठिकाणी. तर शहरा ठिकाणी तर म्हणजे सुखसुविधा तर नसतातच, पण मग ठीक आहे, एखादी हॉल असतो, पंखा लावलेला असतो, जिथं मच्छर चावणार नाही एवढी व्यवस्था असते, हवा लागते थोडीशी, बस एवढी सुविधा असते, बाकी दुसरं काही नसते. पण एखाद्या खेड्या ठिकाणी आपण नाईट आऊट करतो, तिथं आमचा नाईट आऊट कसा असतो, म्हणजे प्रवाशाला आम्ही सोडून प्रवासी आपल्या घरी सुखरूप पोहोचून जातात. पण आमचं तिथलं घर कसं असते, म्हणजे आमच्या एका रात्रीचं घर. ते आजचे घर मी तुम्हाला दाखवणार आहे की आज आपला एस टी कर्मचारी जो असतो, तुम्ही रोडावर त्याला तुम्ही प्रत्येक वेळा एस टी ड्रायव्हर कंडक्टरला रोडावर बघितलंच असेल, पण आज तुम्हाला मी दाखवणार आहे की आपला एस टी चालक वाहक हा नाईट आऊट त्याच्या बसमध्ये त्याची एक रात्र कशी काढतो, म्हणजे तो कोणा याला त्याला काय परेशानी असते, त्याला अडचण काय, हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तरी तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा. मी तुम्हाला आता ड्युटीवर पोहोचल्यानंतर मी घेण्यापासून गाडी घेईल आणि तुम्हाला बहुतेक मधामध्ये एखादी दोन क्लिप टाकणार आहे. नाही टाकले तर मी तुम्हाला डायरेक्ट रात्रीचा व्हिडिओ आपल्या बसमधूनच तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आज याच्यामध्ये एस टीच्या ज्या अडचणी आमच्या, ज्या आम्हाला तिथं सोसावं लागतं, म्हणजे आम्हाला जे बसमध्ये त्रास आहे, तो आज मी तुम्हाला नाईट आऊटच्या ठिकाणून तो त्रास मी तुम्हाला आज दाखवणार आहे की आमचा नाईट आऊट नेमका बसमध्ये कसा असतो. तर मित्रांनो, भेटू आपण थोड्याच वेळामध्ये. तर मित्रांनो, मी आता आलो आहे आपल्या ड्युटीवर, आता पोहोचलो डेपोमध्ये. आणि ही जी गाडी मी आता घेतली आहे, ही गाडी आहे आपली एस टीची गाडी, आपली लालपरी. आता ह्या लालपरीने मी शेकडो प्रवासी आपल्या घरी सोडणार आहे. ह्या लालपरीने मी शेकडो विद्यार्थी आपल्या घरी सोडणार आहोत. आणि मी स्वतः ह्या एस टी बसमध्ये नाईट आऊट करणार आहे एकटा याच्या कारणाने, कारण की माझ्यासोबत आज महिला वाहक आहे. महिला वाहक असल्यामुळे आपल्या बसमध्ये कोणी महिला मुक्कामी थांबू शकत नाही. तर भेटू आपण मुक्कामाच्या ठिकाणी. तर भावांनो, आपल्या इथे ड्रायव्हर आहे, त्यांची मेहनत खूप आहे, वाघाची मेहनत खूप आहे. त्यांची मेहनत इतकी आहे की तुम्ही एखाद्या वेळा बसने प्रवास करता करता बघितलं असेल की एस टी ड्रायव्हर कंडक्टर यांची अवस्था तर काय असते. म्हणजे ते भले तुम्हाला असं वाटतं की ते भले चिडचिड करता काय करता, पण त्यांच्याकडे ट्राफिक आणि हे मरणाची गरमी, याच्यामुळे ड्रायव्हर परेशान होऊन थोडं चिडचिड करतो. याला तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ड्रायव्हर कुठला पण असतो, त्याची इज्जत केली पाहिजे. मग ट्रक ड्रायव्हर असो का बस ड्रायव्हर असो, कारण का दोघांना पण मेहनत सारखी. आणि ड्रायव्हरचा जो पैसा असतो तो दुसऱ्यांना असं बोलू नका कधीच की तो फायदा असतो. ड्रायव्हरला कष्ट खूप असतं. आता काही लोक काय माहिती आहे का, ते बसमध्ये आले ना की ते भले इतर ठिकाणी कुठेतरी दुसरीकडे कधी गेले तर कॉम्प्रोमाइज करून घेतील. म्हणजे एखाद्या तहसील कार्यालयामध्ये गेले, पंचायत समितीमध्ये गेले, जिथे जे मोठे अधिकारी जे आपली लाखो रुपये पगार घेऊन 5 मिनिटंही काम आपली इमानदारी करत नाही, त्या लोकांना आपले जे प्रवासी आहे ते साहेब, दादा, भाऊ म्हणून ते त्यांच्याकडून त्यांना त्यांची बोलायची हिंमत अजिबात होत नाही. हे मोठे अधिकारी ज्यांनी खूप सारे पैसे घेऊन ते नोकरी करतात आणि एसी हायवेच्या ठिकाणी बसून त्यांची नोकरी असते, अशा लोकांना आपली जी पब्लिक आहे त्यांना दादा भाऊ म्हणून काम करते. आणि आमच्यासारखे जे आम्ही दिवसभर रात्रभर, म्हणजे रात्र दिवस पाऊस वारा थंडी आम्ही काही न बघता आम्ही प्रवाशांच्या सेवा देतो, त्यांना लोक अजिबात रिस्पेक्ट देत नाही. हे फार चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला जर का नियम दाखवायचेच आहेत तर एखाद्या मोठ्या ऑफिसमध्ये जाऊन किंवा एखाद्या एसी मध्ये बसलेल्या साहेबाला बोलून, जो एसी मध्ये बसलेला असतो 24 तास,
त्याला बोलून तुम्ही त्याला नियम शिकवू शकता. पण एखादे चालक किंवा वाहक तो दिवसभर एवढ्या ज्या आपल्या गाडीची प्रवासी संख्या 40 किंवा 45 असते, तिथं तुम्ही 100 50 60 इतक्याले लोक ते बसून जातात आणि तरी आपला वाहक त्यांना त्याचे इमानदारीने काम करत असतो. पण तरी पण काही लोक असे असतात की ते त्या वाहकाला त्याचे नियम शिकवतात. तुम्हाला जर का नियम शिकवायचे असेल तर एखाद्या चांगल्या ऑफिसर वगैरे जा, जे काम करत नाही. आता जिथं दाखवायचं लोक तिथं दाखवत नाही आणि जिथं गरज नाही, म्हणजे जसं की एस टी ड्रायव्हर, आता एस टी ड्रायव्हरला कोणी पण दाखवणार नाही, कारण की माहिती आहे हा करून करून काय करणार आहे, एस टी वाहक करून करून काय करणार आहे. तुम्हाला जर का काही करायचंच आहे तर चांगल्या ऑफिसमध्ये जाऊन एखाद्या बघा, तुम्ही कुठेतरी जाऊन पंचायत समितीमध्ये जा, तहसील कार्यालयामध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये कधी अजून फेरफटका मारत जातात, तिथं आपल्या पोरांचं भविष्य आहे. एस टी ड्रायव्हर म्हणजे एस टीमुळं आपण आहोत एवढं लक्षात ठेवा. कारण की जिल्हा परिषद शाळाचे पोरं सगळं आपण प्रवासाचे नियम म्हणजे फक्त प्रवासी म्हणजे आपण प्रवासी नाही, तिच्यामध्ये आपल्या शाळेचे विद्यार्थी असो मित्रांनो. पण काय ना, आपण सगळ्यांनी ड्रायव्हर कंडक्टरची रिस्पेक्ट करा. तो भले कोणी पण असू दे, तो ट्रक ड्रायव्हर असू दे, एस टी ड्रायव्हर असू दे, का कुठलाही बसचा ड्रायव्हर असू दे, ड्रायव्हरची रिस्पेक्ट प्रत्येक माणसाने केली पाहिजे. कारण की त्याच्या भरोशावर तुम्ही इतके लोक प्रवास करतात आणि प्रवास सुरू झाल्यानंतर तुम्ही त्याला वाईट म्हणता, हे कुठेतरी फार चुकीचं आहे. तर मित्रांनो, असं करू नका. ठीक आहे, आता आपण डायरेक्ट भेटू आता संध्याकाळी आपल्या नाईट आउटला. जिथे गाडी माझी नाईट आउटला थांबेल तिथून मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करेल. तर मित्रांनो, फायनली आपले आज जो सकाळचा डे आउट होता तो संपून मी आता नाईट आउटच्या ठिकाणी आलो आहे. तर कंटिन्यू 9 तासाचा प्रवास, 9 तासाची गाडी चालवणं, म्हणजे कंटिन्यू 9 तास झाले गाडी चालवणं चालू आहे. सकाळच्या फेऱ्या 5 फेऱ्या मारल्या आम्ही. 5 गावाचे लोक आम्ही घरी सोडून इथं आलो आता नाईट आउटला. तर आता नाईट आउटला आता आमचं घर आहे आजचं. तर या घरामध्ये लाईट आहे, पंखा नाही, झोपायला आहे, आमचा बेड आहे. ह्या बेडवरती आज आम्ही इथं झोपणार आहे. आणि ह्या घरामध्ये बँड आहे, बँड. तो बँड आता माझ्या कानाभोवती वाजतोय, पण तो तुम्हाला ऐकायला येणार नाही. म्हणजे आमचे मच्छर आमची सोबती नाईट आउटची. तर हे मच्छर आमच्या नाईट आउटला आता इथं 9 तास म्हणजे कंटिन्यू मी गाडी चालवून आता ह्या बसमध्ये मी आता रात्र काढणार आहे. आता मित्रांनो, तुम्ही सांगा, ह्या बसमध्ये रात्र काढणं एवढं सोपं आहे का? इथं जसं आता हे बस आहे, आता याच्यावरच आता काहीतरी सीटवर असं टाकायचं आणि याच्यावरच झोपून घ्यायचं. तर मित्रांनो, मी सकाळी येताना आता कसं आहे माहिती आहे का, आता माझं गाव मलकापूर, आता मी नाईट आउटला आलो भरलेला, तर डबा मोठा, आमचं जेवणाचं खूप अडचण होऊन जाते. आता एस टीमध्ये इतका पगार नाही की आपण बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जेवून मस्त 200-400 रुपये 500 रुपये खर्च, एवढे आपल्याला नाईट आउट, मग तेवढे पैसे चालले जातील आपले रोजाचे. तर आपल्याला घरून डबा आणावा लागतो मित्रा. तर सकाळी निघताना म्हणजे 12 वाजता निघताना आम्ही रात्रीचं जेवण सोबत आणतो. कदाचित ते जेवण आता उन्हाळा लागला, आता उन्हाळा लागला म्हटल्यावर आता भाजी तर लवकरच खराब होऊन जाते. तर बघू, आता डबा तर उघडला नाही अजून. आता डबा उघडल्यानंतर बघू. आता सध्या आलो, थोडं बसलं, म्हटलं एखादी व्हिडिओची क्लिप बनवून घेऊ, मग नंतर जेवू आरामशीर. तर मित्रांनो, हे आमचे नाईट आउटचं, आमचं एस टी महामंडळचं नाईट आउट आहे आणि ह्या आमचं असं रात्रीचं आता जीवन आहे. आता इथं आम्ही पांघरून टाकलं, एकतर खाली नाहीतर इथं मस्त आराम करायचा. मच्छर तर झोपू देणार नाही, कारण पण परत सकाळी 6 वाजता उठून आपल्याला ड्युटी करावीच लागणार आहे. तुम्ही झोपा नका झोपू, काही नको, म्हणजे तुम्ही काही करा, पण सकाळी 6ला तुम्ही हजर राहा. तर मित्रांनो, माहिती आहे का, हा नाईट आउट कशासाठी असतो? हा नाईट आउट असतो फक्त शाळकरी मुलांसाठी, शाळेतल्या मुलांसाठी, की त्यांना लेट व्हायला नको. म्हणजे आपण जर का इथून आता समजा आपण जागेवरून जर का 6ला निघलो तर तिथं पोहोचू किती वाजता? 1 तास पोहोचायला लागेल, म्हणजे ते 1 तास त्यांना लेट होईल. म्हणून हा नाईट आउट आपण खेड्यागावामध्ये फक्त
शाळेच्या मुलांसाठी हा नाईट आउट चालू, म्हणजे प्रवासीसाठी पण असतो, पण शाळेच्या मुलांकडून खास करून शाळेच्या मुलासाठी असतो, म्हणजे त्यांना शाळेत जायला उशीर व्हायला नको. तर एवढी तकलीफ आम्ही सहन करून आमची नोकरी आम्ही करतो. पण काही लोक असे आहे की त्यांना असं वाटतं की बा एस टी म्हणजे ते एकदम आपल्याला तुच्छ समजतात समजा एस टी ड्रायव्हर कंडक्टरला, की त्यांना असं वाटतं काय फ्रीचा पगार घेता, काही कामं करत नाही. पण कामं आम्ही जो आमचा पैसा घेतो, आम्ही पगार घेतो, हा पगार आम्ही गव्हर्नमेंटला कमवून देतो. इतर डिपार्टमेंटला कोणतं डिपार्टमेंट असं नाही की ते पैसे कोणाला स्वतः कमवून सरकारला देते आणि मग सरकार त्यांना नाही. आम्हीच फक्त एक असे आहे की आम्ही गव्हर्नमेंटला पैसे कमवून देतो. रोज आम्ही पैसे कमवतो, एक रुपया जोडतो, गव्हर्नमेंटला सोपवतो आणि त्याच्यातला आमचं काहीतरी आमचा तो पगार आहे तो आम्ही घेतो आणि आमचा पगार खूप कष्टाचा आहे मित्रांनो. आम्हाला सकाळची संध्याकाळची रात, आता तुम्ही बघताय मी सकाळच्या 12 वाजेपासून घरून निघलोय, तर रात्रीचे 9:45 व्हायला आले. आता 10 वाजतील, पण 10-15 मिनिटामध्ये 10 वाजतील. आता 10 वाजे मग जेवण बाकी आहे. आता मी जेवण करेल. परत थोडंसं तर इथं आराम करायचं म्हटलं तर मच्छर गाणे म्हणते कानाशेजारी. आता झोपायचं कसं? म्हणजे असे आमचे प्रश्न आहे. पण मग आता काय आहे, आमची नोकरी म्हटल्यावर आता नोकरी म्हटल्यावर नोकरी करावंच लागणार आहे. पण मित्रांनो, आजकाल काय आलं माहिती आहे का? कोणी पण काय म्हणतो, की यांची नोकरी म्हणजे लय याची आहे. काही तुम्ही कामं करत नाही, तुम्ही इथं थांबत नाही, तुम्ही ते करत नाही, तुम्ही म्हणजे बरेचसे लोकं ड्रायव्हरला शिव्या घालतात. त्याला अरेराईची भाषा करतात. उद्धटपणे बोलतात. पण मला तुम्ही सांगा, आता मी इथं नाईट आउटला आहे, रात्री आहे. आता रात्री मी जर का माझी झोप नाही झाली, तर आता तुम्ही हे समजा मित्रांनो, आता तुम्हाला आता उद्या सकाळी ड्युटीवर जायचं आहे. तुम्हाला आता रात्रभर झोपूच नाही दिलं तर? तुम्ही रात्रभरात झोपलेच नाही आणि सकाळी तुम्हाला म्हटलं तुम्ही 6 वाजता उठून एवढ्या लोकांची, आता माझ्या भरोश्यावर किती प्रवासी या बसमध्ये बसतील रोजचे. आणि जर का मी सकाळी जर का मला झोप नाही झाली आणि माझ्या गाडीचं काही बरं वाईट झालं, तर मग त्याला काय? पण कसं आहे, असं तर कधी होणार नाही, कारण की एस टीचा ड्रायव्हर म्हटल्यावर थोडी जबाबदारी आहे आणि काही ठिकाणी आम्हाला थोडीशी धावपळ असते आमच्या मागे. आता बघा, आज सकाळच्या 9 वाजेपासून सकाळच्या 12 वाजेपासून निघालेलो, तर आता 9:45ला मी इथं पोहोचलो. तर मित्रांनो, ह्या एवढ्या कालावधीमध्ये मला टाईम किती कव्हर करावा लागेल तुम्हाला मालूम आहे का? कसं आहे, लोकांना असं वाटतं की एस टीचे ड्रायव्हर लय जोरात गाडी हाणतात, कट मारतात, त्यांना घाईच लय राहते. पण मग तो घाई कोणासाठी असते? ही घाई तुमच्यासाठीच असते मित्रांनो. आज मला इथे येऊन झोपायचं असलं, मी 12 वाजता पण आलो असतो. पण मला सकाळी परत तुम्हालाच न्यायचं आहे. मला हे घाई फक्त तुम्हाला सोडणे, तुम्हाला आणणे याच्यासाठीच हे प्रत्येक ड्रायव्हरला घाई असते. अजिबात त्यांना घाई नसते. घरी जाऊन पण आम्हाला माहिती आहे की आम्हाला घरी, पण मग प्रवाशाचं काय असते माहिती आहे का? प्रवासी 2 टाईपचे असतात आमच्या बसमध्ये. एक जो प्रवासी असतो तो म्हणतो की "साहेब, 8ची गाडी आहे. तुम्ही काय बैलगाडी चालवून राहिले का?" दुसरा म्हणतो, "साहेब, आम्हाला आरामशीर टाईम आहे. तुम्ही काय आम्हाला मारायच्या मागं." म्हणजे प्रवासी 2 टाईपचे. आता तुम्ही कोणत्या टाईपचे आहे ते तुम्हालाच माहिती आहे. एखाद्याला अर्जंट असतं, एखाद्याला आणि रिलॅक्स असतो. तो म्हणतो, "चालू द्या ना साहेब धीरे-धीरे. काय कुठं तुम्हाला कोणतं तिथं जाऊन तुम्हाला नारळ भेटणार आहे." आणि एखादी म्हणतो, "साहेब लवकर चला, माझी ट्रेन आहे. मग ट्रेन गेली तर मला ट्रेन चुकेल. माझी तिकडे पेपर आहे. मला साहेब माझी अपॉइंटमेंट आहे. साहेब मला पोलीस भरतीची परीक्षा द्यायला जायचं आहे. साहेब मला ग्राउंड आहे." म्हणजे इथल्या प्रकारचं आमच्या भोवती टेन्शन असते. म्हणजे माणसाला असं करा का तसं करा, येते ते एस टी ड्रायव्हरवर. पण मित्रांनो, थोडंसं ड्रायव्हरला समजून घ्या, वाहकाला समजून घ्या. तुम्ही त्याची परिस्थिती जाणून घ्या आणि समजा की एखादी अधिकारी आहे, मोठा अधिकारी आहे. आपण त्या अधिकाऱ्यासोबत एवढं डोकं लावू शकतो का? नाहीच लावू शकत. कारण की तो आपल्या लेव्हलला नाही आहे. आणि एस टी ड्रायव्हर हे काय, मला माहिती सर्वसाधारण कुटुंबातले असतात सगळे. सर्वसाधारण म्हणजे एकदम शेतकऱ्याचे पोरच म्हणा तुम्ही. हे काही आपण हाय नाही, की एकदम करोडपतीचा पोरगा एस टीमध्ये नोकरी करणार आहे का नाही करणार आहे. आपण शेतकऱ्याचे पोरं आहोत. तर आपण सगळे गरीब फॅमिलीतले, आपण पोटापाण्यासाठी नोकरी करतोय. मोठे-मोठे लोकं हे नोकरी अजिबात करणार नाही. ज्यांच्याकडे ते रईस आहे, खानदानी लोकं आहेत, त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे. ते एस टीची नोकरी ते बघणार पण नाही त्या नोकरीला. पण आपली परिस्थिती खराब आहे म्हणून त्याच्या हिशोबाने आपण ही नोकरी करत आहोत. आता कोणाला असं वाटतं, की आता ह्या मच्छरामध्ये आपण झोपलं पाहिजे. पण आपल्या परिवारासाठी, लेकरांसाठी, घरी आपली फॅमिली आहे, त्यांचं पोट भरलं पाहिजे, आपलं पोट भरलं पाहिजे. त्यासाठी आपण हे नोकरीचा कायपत्ता आपण करत असतो. तर असो मित्रांनो, तरी पण तुम्ही जे आपले चालक वाहक आहे एस टीचे, यांना थोडंसं तरी तुम्ही समजून घेतलं पाहिजे. कारण की ही नोकरी खूप अवघड आहे मित्रांनो. हिच्यामध्ये खूप त्याग आहे, संघर्ष आहे, खूप त्रास आहे. सगळ्या गोष्टी सहन करून माणसाला ही नोकरी करावी लागते. एखादी वेळा तुम्ही बघा,
एखाद्या बसमध्ये एखादी कंडक्टर असतो दिवसभर त्याच्या मागे. आता ह्या बसमध्ये रोज म्हणजे डेली 100, 109, 110, 115 असे लोक या बसमध्ये बसले आज दिवसभर. विचार करा, त्या एकटा वाहक, तिच्यामध्ये आपले चिल्लरचे वांदे, तिच्यामध्ये आपलं लोकांची भाषा आररायची. कोणी दारू पिलेला, कोणी शिवी देतो, कोणी काही बोलतो. म्हणजे आता तुम्ही 100 माणसं तुम्ही प्रवास करणारे आणि एकटा वाहक या बसमध्ये तुम्हाला तिकीट काढतो. तर तुम्ही पण त्याला थोडंसं समजून घेतलं पाहिजे. थोडंसं त्याच्यासोबत प्रेमानं वागलं पाहिजे. तुम्ही प्रेमानं बोलले, तो पण प्रेमानं बोलेल. सगळ्या गोष्टी पण तुम्ही अर्ऱ्याची भाषा केली तर तो करेल, भांडणं होतील, वाद होतील. असं करू नका मित्रांनो. हे आमचं रात्रीचं जीवन आहे या बसमधलं. आता आम्ही हिच्यामध्येच आता आराम करणार आहे आता रात्रभर आराम होते का मच्छर गाणे म्हणता काय माहिती. असं मित्रांनो, थोडंसं समजून घ्या एस टी ड्रायव्हर कंडक्टरला. भविष्यात एस टी आणि आपली जिल्हा परिषद शाळा यांना दोघींना जपा. हेच आपल्या गरिबाची सेवा आहे. म्हणजे हेच आपल्या गरिबाच्यासाठी एक महत्त्वाचं साधन आहे. गरीब आता एखादी करोडपती माणूस बसने जाणार आहे का? करोडपती सोडा, लखपती नाही जाणार. करोडपतीला आमची गोष्ट. एखादी 1,00,000-2,00,000 रुपयाला माणूस असला ना, तो पण बसने म्हणतो "अरे नको चालू, जा मोटरसायकल काढ." याच्यामध्ये प्रवास करते कोण? साधारण माणूस, शेतकरी, शाळेतले पोरं, कामावर जाणारे, बिगारी काम करणारे, रोजगार करणारे, काहीतरी कुठेतरी काहीतरी दवाखान्यात जाणारे बिचारे, एकदम त्यांना जायलाच पर्याय नसते. असे लोक आपल्या बसने प्रवास, VIP लोक आपल्या बसने प्रवास करणारच नाही. आपण बस म्हणजे गरिबांची बस आहे. जिल्हा परिषद शाळा म्हणजे गरिबांची आहे. जसं तुम्ही बसकडे लक्ष ठेवताय तसं एक वेळा जिल्हा परिषद शाळेकडे पण जाऊन या. तिथं आपले पोरंबाळं शिकतात. त्या शाळेची तुम्ही कंडिशन पाहून घ्या. त्या शाळेविषयी तुम्ही माहिती घ्या. त्या शाळेला तुम्ही तपासा. आता आजकाल आपल्या पोराची ती शाळा पण बंद करायला लागले. तुम्ही बस आणि आपली जिल्हा परिषद शाळा वाचवा. आपल्या चालक वाहकाला अजिबात तुम्ही टेन्शन देऊ नका. तुम्ही त्यांच्यासोबत प्रेमाने राहा, ते पण तुमच्यासोबत प्रेमाने राहतील. आणि ही बस सेवा तुमच्यासाठीच आहे. बस सेवा तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. तुम्ही थोडंसं समजून घ्या, चालक वाहकाची मदत करा. ठीक आहे. आता आमच्या जेवणाची वेळ झाली. आता 10 वाजलेत. सकाळी उठून आम्हाला ड्युटी आहे. परत सकाळी जाऊन लवकर उठून परत आम्हाला तुमच्यासाठी सेवेमध्ये हजर व्हायचं आहे. आपल्या शाळेतली मुलं रोज सकाळी आम्हाला घरी घेऊन जावं लागतात शाळेमध्ये. सोपं नाही मित्रांनो ही नोकरी. नोकरीला समजून घ्या. प्रत्येक चालक वाहकाचा सन्मान करा. धन्यवाद मित्रांनो. सकाळचे वाजलेत आपले 5:45. परत आपल्या दिवसाची सुरुवात झाली. आता परत आमची ड्युटी चालू. आम्ही सेवेसाठी परत तत्पर. तर मित्रांनो, रात्रीचा जो संघर्ष होता मच्छरांसोबत, हे अजून पण फिरताय साले. खूप अवघड कंडिशन आहे मित्रांनो आमची. ह्या अशा कंडिशनमध्ये आता आम्हाला रात्रभर डोळलं झोप नाही. मच्छराने रात्रभर तोडलं. आणि आता परत 5-6 वाजता ड्युटी चालू. तर ह्या अशा कंडिशनमध्ये आपला एस टी ड्रायव्हर कंडक्टर जगत असतो. आणि आपले प्रवासी म्हणतात की काय नांगर ओढतो. नांगर नाही मित्रांनो, नांगर ओढणं सोपं आहे. आम्ही एस टी बस चालवतो. एस टी बस चालवणं अवघड आहे. हे आमचा बिस्तर आहे. याला व्यवस्थित करून घेतो. माहिती आहे का, संध्याकाळी याची घाई, झोपायची घाई, सकाळी उठायची घाई, उठून परत गाडी लावायची घाई. आता 6 वाजले का 5-5 मिनिटाला टाईम बघ ना. माणूस कशी आहे ही नोकरी. दिवस झाले काही पाप केलं, ही नोकरी लागली अशी गोष्ट आहे ती. ठीक आहे, नोकरी आहे म्हटल्यावर आपली नोकरी आपल्याला करावंच लागणार आहे. हे झाली आता आमची तयारी रेडी. डबे टाकून रात्रीसाठी घालेला टी-शर्ट. वेळ नाही, पटकन कशी घडी करावी.
तर मित्रांनो सकाळचे 5 वाजून 50 मिनटं झाले. तर आता आमची तयारी आटपून गाडी लावायची तयारी झाली. आता आम्हाला जायचं आहे धामणगाववाड्याला. आज धामणगाववाडे जाऊन आज पण दिवसभर म्हणजे 1 वाजेपर्यंत फेऱ्या करायच्या आहे आणि रात्रीची झोप नाही. तर तुम्हीच सांगा, तुम्ही कशी एका चालकाकडून एकदम अशी प्रेमानं बोललं पाहिजे एवढी तुम्ही अपेक्षा करू शकता. तर मित्रांनो, ही आमची रात्रीची कंडिशन आहे. इथं रात्रीला मी 2 वाजेपर्यंत मच्छर हाकलत होतो अंगावरची, आणि तुम्ही म्हणता की एस टी ड्रायव्हर कंडक्टर प्रेमाने राहिले पाहिजे. आता कसे राहतील ते? रात्रभर झोप नाही डोळ्याले, जमान्यावरचे तर दिवसभर गर्दी. सोपं नाही मित्रांनो. भेटू पुढे.